जय जय बांधवांनो, सध्याला आपण आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी शिवनेरी किल्ला याच्या पायथ्याशी आणि येथील रहिवासी यांचा जन्म इथलाच आहे. त्या आई आपल्यासोबत आहेत, ज्या जरांगे पाटलाचं नुसतं नाव ऐकून आणि आमची जो गाडी तुम्ही बघू शकता पूर्ण याच्यामध्ये जरांगे पाटलाचं पूर्ण फ्रेम आपण इथं लावली आहे आणि ती बघून आईचं असं मन भरून आलं आणि ते आपल्याला म्हणलं की बाबा जरांगे पाटील इतके म्हणजे तळमळीने काम करताय, पण वरती इतके नालायक लोक बसले. आपण तेच आईला विचारणार की त्याला नेमकी काय वाटतं, काय सांगायला आई? मला एकच वाटतं, जरांगे पाटील योग्य मराठ्यांसाठी काळजी घेतात, त्यांचं आरक्षण तुम्ही का देते नाही? वर बसले भैया, खाली बसले ब्राह्मण. आमच्या मराठ्यांच्या मुलांचं करायचं काय? लाडक्या बहिणींचे तुम्हाला मत घ्यायला गोड लागली आणि आता पैसे द्यायला का तुम्ही नाक डोळे मोडता? आमच्या मुलांना आमचं आरक्षण पाहिजे म्हणजे पाहिजे. आता काही म्हणजे इतर समाजाचे जर विषय असला तर त्यांना कुठली आंदोलन करायची गरज पडत नाही, त्यांना काही मागायची गरज पडत नाही. त्यांच्या नुसतं एका कागदावरती त्यांना ते सगळ्या गोष्टी त्यांना देण्यात येतात. परंतु मराठा समाज एवढा लाखोनी जमा होतो, परंतु त्यांना म्हणजे ते देत नाही. ते लोक देत नाही. मी घेतल्याशिवाय यायचंच नाही. आता मैदान सोडायचं नाही. लहान मुलांसाठी आपल्या मराठ्यांसाठी लढायचं म्हणजे लढायचं. उलट तुम्ही महिलांना घेऊन निघायला पाहिजे नव्हतं. तुमचा जरांगे पाटील पाठिंबा आहे का? हो आहे. इथल्या तुमच्या आजूबाजूच्या अहो आता तुम्ही जर शिवनेरीच्या पायथ्याशी आले पाय पडायला तर हा मराठी शिवसैनिकच आहे. शिवनेरी किल्ला म्हणजे जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आणि जर आपण मुंबईत गेलो आपल्याला काही त्रास दिला तर काय करायचं आपण? अहो त्रास दिला नाही. इथून मागे त्यांनी वाशीला काय केलं? हेच केलं. वाशीला त्यांनी आपल्यावर दबाव आणला आणि तिथून आपल्याला माघारी पाठवलं. आणि 10% आरक्षण घ्या. 10%चं करायचं का आम्हाला? आमचं हक्काचं आहे ते आम्हाला द्या. बरोबर बरोबर. चित्राताई वाघ म्हणते की जरांगे पाटलांनी कुणाच्या आई बहिणीवर फडणवीसांच्या आईवर बोलू नये, त्याने त्यांच्या पुरतं बोलावं. अहो आई बहिणी बोलू नाही, पण आई बहिणींची जर लेकरं उपाशी मरत मराठवाड्याचा शब्द येतो, त्यामुळे त्या चित्राताईला काही वाईट वाटण्याचं काय याच्यात प्रश्नच येत नाही. चित्राताईला म्हणावा, अगं शेतकरी समाजाच्या बायका आहे, त्यांच्या नादी लागू नको. तू तिकडे राजकारणात आहे. हा त्यांची मुलं उपाशी मरत, तुझी पोरं उपाशी मरतात का म्हणावा? तू राजकारणी, तू तिकडे हजारांनी राजकारण कर, काही कर. आम्हाला करायचंय काय? आमचेच घेताना आम्हालाच बोलाता. हा आम्ही कष्ट करतो इथं पावसात, उन्हात, तानात, गारठ्या गुरठ्याचं, थंडी वाऱ्यात. तुम्हाला राजकारण खुर्चीवर बसून बोलाय काय आहे? हा आमच्या मुलांना आरक्षण द्या म्हणजे द्या. हे सदावर्ती हाके जरांगे पाटलांच्या निष्ठेने काम करतात समाजात. हे लोक म्हणजे जाणून बुजून जरांगे पाटलांचा विरोध करते. अहो विरोध करतात नाही, त्यांना काय आहे? चण टाकलं माहिती बसते गप. बरोबर. चण टाकल्या गप बसले. त्यांना करायचं काय मराठ्यांचं? अहो पण मराठा पाहिजे ना. यांना का संध्या द्यायच्या? सगळं यांनाच पाहिजे ना. आपण कुठं जायचं? यांच्या चाकऱ्या करायच्या? छत्रपती शिवरायांनी 18 घेऊन स्वराज्य स्थापन केलं. सगळ्या जातीला सोबत घेऊन गावगाडा हाकला. परंतु आता मराठ्यांनी मागितलं तर या लोकांना त्यांचे पोट दुखा लागले. आम्ही शिवनेरीच्या पायथ्याशीच आहे. आम्हाला आरक्षण पाहिजे आणि आम्ही कुणबी मराठा आहे. आम्हाला पाहिजे म्हणजे पाहिजे. आपण कुणबीतून ओबीसी मधूनच आरक्षण घेणार. ओबीसी मधूनच पाहिजे. ओबीसीतूनच घेणार. ओबीसीतूनच घेणार. घेतल्याशिवाय माघारी येऊच नका. आमचं आता कुठे जायचंय? मुंबईला जायचंय. आता कुठे जायचंय? मुंबईला जायचंय.